नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे सह्याद्री ज्ञानवर्ष एज्युकेशनल चॅनलवरती, जिथे इयत्ता 7वीसाठी घेण्यात येणाऱ्या स्कॉलरशिप एक्झामचा डिटेलमध्ये स्टडी केला जातो. ओके, आपण ऑपरेशन्स ऑन नंबर हा गणितातील दुसऱ्या टॉपिकवरती आपण व्हिडिओ बनवायला अभ्यास करायला सुरुवात. ओके, या आधीच्या 2 व्हिडिओमध्ये डिव्हिडंड, डिवायझर, टेस्ट ऑफ डिव्हिजिलिटीबद्दल आपण खूप काही बघितलं होतं. ओके, ज्यांनी कुणी तो व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी ते 2 व्हिडिओ पहिल्यांदा बघून घ्या. आणि आज आपण या व्हिडिओमध्ये त्याच्यावरचे क्वेश्चन्स कसे सॉल्व करायचे ते बघणार आहोत. ओके, मराठीमध्ये विभाज्य, विभाज्य त्याच्या कसोट्या म्हणतात, हे आता तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच. ओके, आपण आता वेळ न वाया घालवता डायरेक्टली क्वेश्चनवरती जाऊया. ओके, त्याआधी काही इम्पॉर्टंट पॉईंट्स मागच्या व्हिडिओमध्ये सांगायचे राहिले होते. हा फॉर्म्युला सगळ्यांना माहितीच आहे. डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. मराठीमध्ये जर सांगायचं झालं तर याला म्हणणार आपण भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. ओके, याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. गुणाकाराचं मल्टिप्लिकेशनचं ॲडिशनचं सिम्बॉल इकडं तिकडं चेंज करून किंवा भागाकाराची जागा बदलून तुम्हाला प्रश्न फिरून विचारला जाऊ शकतो. त्यामुळे आपल्याला इथं हे लक्षात ठेवायचंच आहे. याच्यावरती आपण जास्त काही वेळ वाया घालवणार नाही, कारण हे आपण लहानपणापासून स्टडी करत आलेलो आहे. माहिती असावं म्हणून इथं परत एकदा लिहून काढलेलं आहे. तुमच्या नोटबुकमध्ये पण हे एकदा लिहून झालंच पाहिजे. पुढं आहे डिजिट ॲट युनिट प्लेस ऑफ अ प्रोडक्ट ऑफ एनी नंबर्स. ओके, डिजिट ॲट युनिट प्लेस ऑफ अ प्रोडक्ट. ओके, म्हणजे एक मल्टिप्लिकेशन करून एक आन्सर आलेला आहे, त्याचा डिजिट, कुठला डिजिट? युनिट प्लेसवरचा, एकक स्थानावरचा अंक किती असणार आहे? इज ऑलवेज सेम ॲज डिजिट ऑप्टेंड बाय मल्टिप्लाइंग द डिजिट्स ऑफ अ नंबर्स यूज्ड इन द प्रोडक्ट. ओके, म्हणजे इथं सांगायचा भाग काय? कोणतेही 2 नंबर असतील. ओके, कितीही मोठे 2 नंबर असतील, त्याचा प्रश्न जर तुम्हाला विचारला, येथे एक्झाम्पल घेऊया आपण. सपोज 359 मल्टिप्लाय बाय 108426 असा क्वेश्चन विचारला आणि विचारला व्हॉट इज द डिजिट विल बी ऑप्टेंड ॲट द युनिट प्लेस इन द फायनल मल्टिप्लिकेशन. ओके, या 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जो काही आन्सर भेटेल त्याचा एकक स्थानावरचा म्हणजे युनिट प्लेसवरचा डिजिट कोणता असेल हे तुम्हाला विचारलं आहे. आता याच्यावरती पूर्ण भागाकार करत बसायचं नाही आपल्याला. फक्त जो शेवटचा डिजिट आहे, पहिल्या नंबरचा शेवटचा आणि मल्टिप्लिकेशनमध्ये असणारा दुसऱ्या नंबरचा शेवटचा, या दोघांनाच कन्सिडर करायचं. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. मल्टिप्लिकेशन किती येणार आहे? 9 6 54. म्हणजे जे काही आन्सर असणार आहे, मल्टिप्लिकेशनचं जे काही आन्सर असणार आहे त्याच्या युनिट प्लेसवरती कोणता अंक असणार आहे? 4 हा डिजिट असणार आहे, हे लक्षात ठेवायचं. मग अंक कितीही नंबर असू द्या, तुम्हाला मल्टिप्लिकेशनमध्ये कितीही नंबर असू द्या, 3 असतील 4 असतील, फक्त त्यांचा युनिट प्लेसवरचे नंबर घ्यायचे. पुढे एक क्वेश्चन दिला बघा, 54 मल्टिप्लाय बाय 57, 54 मल्टिप्लाय बाय 57 मल्टिप्लाय बाय 52. ह्याचं जर ॲक्च्युअल आन्सर करायला गेलो आपण तर 10056 असं आन्सर येतं. बट आपल्याला फक्त काय पाहिजे? युनिट प्लेसवरचा डिजिट आपल्याला चेक करायचं आहे की किती असणार आहे. ओके, 3 नंबर आहेत, हे टफ करतो जरा. 3 नंबर्स आहेत, तिन्ही नंबर्स म्हणजे मल्टिप्लिकेशनमध्ये जे नंबर्स आहेत त्यांचा आपल्याला काय घ्यायचं आहे? फक्त शेवटचा डिजिट घ्यायचा आहे. 4 7 आणि 2. म्हणजे इथं 4 मल्टिप्लाय बाय 7 इंटू 2 यांचं फक्त मल्टिप्लिकेशन करायचं. 4 7 28, 28 2 56, 4 7 28, 28 2 56. 56 घेतलं तर लास्ट डिजिट माझा काय येणार आहे? 6 येणार आहे, जे ओरिजिनल आन्सरमध्ये पण आपल्याला 6 दिसून येतं. ओके, याच्यावरनं पण काही क्वेश्चन सुटतात बरं का, याच्यावरनं पण काही क्वेश्चन सुटतात, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे इथं. तसंच पुढचं एक एक्झाम्पल बघूया जातात. 326 मल्टिप्लाय बाय 83. याच्यामध्ये येईल लास्ट डिजिट कोणता आहे? 6 आहे आणि दुसऱ्या नंबरमध्ये 3 आहे. 6 इंटू 3 केलं तर 18 येतं. 18 म्हणजे यातला जो डिजिट प्लेसला 8 आहे हे फायनल प्रोडक्टच्या फायनल प्रोडक्ट केल्यानंतर जे काय आन्सर येईल त्याच्या युनिट प्लेसवरती असतं. याच्यावरनं पण आपल्याला क्वेश्चन सॉल्व करता येतात. जरी नाही आले तर काही ऑप्शन्स आपल्याला एलिमिनेट करता येतात, म्हणजे रद्द करता येतात. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे काही एक पॉईंट्स फॅक्ट्स लक्षात ठेवायचे आहेत.
कोणत्याही संख्येला 2ने भागले असता येणारा भागाकार हा मूळ संख्येच्या अर्धा भाग असतो. ठीक आहे, कोणतेही नंबर घ्या, 14 घेतला, त्याला 2ने भाग केला, जे काही भागाकार येणार आहे तुमचा 7 हा काय असणार आहे, ह्याचा अर्धा भाग असतो. ओके, इंग्लिशमध्ये सांगायचं झालंच आहे, इफ एनी नंबर इज टेकन, सपोज 14 इज टेकन, देन इट इज डिवायडेड बाय 2, वॉट एव्हर द क्वोशंट इज ऑब्टेन 7, इट इज ऑलवेज अ हाफ ऑफ द ओरिजिनल नंबर. ओके, जसा की आपल्याला एक चपाती दिली आहे, ओके, एक रोटी दिली आहे, त्याला आपण अर्धा भाग केला, हा त्याचा अर्धा भाग असतो, हा त्याचा अर्धा भाग असतो. काय केलेलं आहे, एक रोटी दिलेली आहे, त्याला 2ने डिवाइड केलं आहे, दिस इज कॉल्ड हाफ पार्ट. ओके, दिस इज कॉल्ड हाफ पार्ट. सिमिलरली आपल्याला एक 1 आवर असतं, बरोबर, 1 आवर आणि त्याचाच आपण म्हणू शकतो 1.5 आवर आपण कधी कधी म्हणतो. ओके, तर 1 आवरमध्ये किती मिनटं असतात, 60 मिनिट्स असतात, बरोबर. 60 मिनिटला जर मी 2ने डिवाइड केलं तर हाफ आवरचे किती मिनटं येतात, 30 मिनिट्स येतात. ओके, म्हणजे हे 30 मिनिट जे आहे ते हाफ ऑफ द 60 मिनिट्स आहेत. 60चा अर्धा भाग म्हणजे 30 मिनिट्स आहे, या टाईपमध्ये. ओके, आता जेव्हा 2ने डिवाइड केलं तेव्हा अर्धा आला, जेव्हा 4ने डिवाइड केलं तेव्हा पाव भाग आला. इंग्लिशमध्ये त्याला क्वार्टर पार्ट म्हणतात. ओके, इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात, क्वार्टर पार्ट. म्हणजे थोडक्यात एक चपाती दिली आहे, चपातीचे आपण हा एक भाग केला, अर्धा झाला, याचे अजून 2 वेगवेगळे भाग केले, तर प्रत्येक भाग हा 1/4 होतो. ठीक आहे, त्यातला ह्या एका भागाला म्हणतात पाव, म्हणजे इंग्लिशमध्ये याला म्हणतात क्वार्टर पार्ट. ठीक आहे, क्वार्टर पार्ट, हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, हे थोडेसे काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. हां, इथं 1 to 50 पर्यंतच्या सर्व संख्यांचे विभाजक किंवा फॅक्टर्स तोंडपाठ करायचे. 1 पासून 50 पर्यंतचा कुठलाही नंबर विचारला त्याचे सगळे फॅक्टर्स, सगळे विभाजक हे तुम्हाला पाठ पाहिजे, म्हणजे पाठ पाहिजे. म्हणजे थोडक्यात जर तुम्हाला म्हटलं 39चे कोणते कोणते फॅक्टर्स आहेत, तर 1ने जातो, 3ने जातो, 13ने जातो आणि 39ने जातो. हे तुमच्या तोंडपाठ पाहिजेत. ठीक आहे, ॲटलिस्ट 50पर्यंतचे. तसे आपल्याला तुम्हाला 100पर्यंत लक्षात राहिलं तर चांगलीच गोष्ट आहे, बट मला वाटतं 50पर्यंत सफिशियंट आहे. हे तुम्हाला पाठ पाहिजे. 41, आता 41 हे लक्षात पाहिजे, 41 हा प्राईम नंबर आहे, त्यामुळे याचं 1 आणि 41 एवढेच फॅक्टर्स येणार आहेत. ठीक आहे, हे लक्षात इथं तुम्ही करायचे, सगळे पाठ करायचे 1 to 50 पर्यंतचे तुम्ही शोधायचे सगळे. 1 पासून 50 पर्यंतची अख्खी एक लिस्ट करायची इथं. ओके, ठीक आहे, पुढे जाऊया. आता आपण बघूया क्वेश्चन कसे सॉल्व करायचे, या किंवा या टॉपिकवरती क्वेश्चन्स कसे येतात हे आपण बघूया. पहिला क्वेश्चन बघा, एक नंबर दिला आहे *3*4. हा 4 डिजिट नंबर आहे, 1 2 3 4 डिजिट नंबर आहे. हा डिव्हिजिबल बाय 12 आहे. तर तुम्हाला विचारले फाइंड अ डिजिट ॲट स्टार. स्टारच्या प्लेसवरती कोणता डिजिट येईल, ऑप्शनमध्ये दिले तुम्हाला 1 2 4 5. ओके, आता नीट बघा, दोन्हीकडे स्टार आहे, इथे पण स्टार आहे, इथे पण स्टार आहे, म्हणजे याचा मिनिंग काय होतो की इथे जो नंबर आहे तोच नंबर इथे असणार आहे. ओके, जर डिजिट वेगवेगळे असते तर तुम्हाला हा जो खाली सेकंड क्वेश्चनमध्ये दिले ना त्या टाईपमध्ये तुम्हाला 2 वेगवेगळे सिम्बॉल तुम्हाला तिथं दिसले असते. ओके, त्यामुळे सिम्बॉलवर पण लक्ष ठेवायचं आहे. जर सेम सिम्बॉल असतील तर सेम अंक असणार आहे. ओके, स्टार सेम आहे म्हणजे इथं काय येणार आहे, दोन्ही ठिकाणी सेम डिजिट येणार आहे, फक्त तुम्हाला चेक करायचं आहे की कोणता येणार आहे. ओके, आता याला कसं सॉल्व करायचं बघूया. बघा जरा, कशाने डिवाइड केले, 12ने डिवाइड केले, बरोबर. आणि 12ने डिवाइड होत असेल तर तुम्हाला सांगितलं तुम्हाला असं कॉम्बिनेशन चेक करायचं आहे की ज्याच्यामध्ये त्याच्यामध्ये फॅक्टर्स हे नॉन कॉमन असतील, म्हणजे कुठल्याही प्रकारचा फॅक्टर हा कॉमन नसणार आहे. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं तर 12चा एखाद्या नंबरला 12ने जर डिवाइड करायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा त्याला 3 आणि 4 या दोघांनी डिवाइड झालं पाहिजे. ओके, 3 आणि 4 दोघांनीही, दोन्ही नंबर्सनी तुम्हाला इथं डिवाइड झालं पाहिजे जर त्याला 12ने डिवाइड व्हायचं असेल तर. ओके, मग 3चे आता इथं तुम्हाला माहिती पाहिजे 4चं आणि 3ची टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी, विभाज्यतेची कसोटी तुम्हाला माहिती पाहिजे. 4साठी काय सांगितली होती, लास्ट 2 डिजिट लक्षात घ्यायचे, आणि 3लाचं काय सांगितलं होतं, सम ऑफ डिजिट्स. ओके, सम ऑफ डिजिट्स तुम्हाला चेक करायचे. हे लक्षात आलं, हे डोक्यात पाहिजे. हे प्रत्येक वेळेला तिथं लिहित बसायचं नाही, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यात झाल्या पाहिजे. तिथं मी फक्त तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो आहे. ओके, आता मग 3ला काय करायचं, सम ऑफ डिजिट्स पाहिजे, म्हणजे सम ऑफ डिजिट्स शोधायचे, म्हणजे सगळे डिजिट मला माहिती पाहिजेत. ओके, आता या केसमध्ये 4 ऑप्शन आहेत, 4ही ऑप्शन आपण डिजिट करत बसलो तर थोडंसं लेंदी प्रोसेस होईल,
तर इथं शॉर्टकट काय लक्षात ठेवायची, शॉर्टकट नाही म्हणता येणार, डोकं वापरायचं. काय डोकं वापरायचं, 4. जर मी 4ला कन्सिडर केलं तर मला फक्त लास्ट 2 डिजिट चेक करायचे. ओके, लास्ट 2 डिजिटला 4ने डिवाईड झालं पाहिजे हे मला चेक करायचं आहे. मग +3, ओके, *3 *4 याच्यामध्ये लास्ट 2 डिजिट कोणते आहेत, हे 2 डिजिट्स आहेत. ओके, आता या लास्ट 2 डिजिटमध्ये जो स्टार आहे त्याच्या प्लेसवरती मी 1 पण ठेवू शकतो, 2 ठेवू शकतो, 4 ठेवू शकतो, 4 ठेवू शकतो. आपण सगळे ठेवून बघूया. ठीक आहे, आपण काय करूया, सगळे ठेवून बघा कोणते कोणते नंबर पॉसिबल आहेत याच्यामध्ये. 14, 24, 44 आणि 54 हे नंबर पॉसिबल आहेत. ओके, सगळे ऑप्शन आपण स्टारच्या पहिल्या ऑप्शनमध्ये स्टार म्हणजे 1 घेतला, दुसऱ्या ऑप्शनमध्ये स्टार म्हणजे 2 घेतला, तिसऱ्या ऑप्शनमध्ये स्टार म्हणजे 4 घेतला आणि चौथ्या ऑप्शनमध्ये स्टार म्हणजे 5 घेतला. तर तुम्ही लक्षात येईल तुमच्या की या नंबरमध्ये हे जे लास्ट 2 डिजिट घेतलेत याच्यामध्ये 4ने डिवाईड जाणारे फक्त 2च ऑप्शन आहेत, तो म्हणजे 24 आणि 44. 54ला डिवाईड होणार नाही, 14ला डिवाईड होत नाही. कशाने, 4ने. म्हणजे याच्यावरनं तुमचं 2 ऑप्शन एलिमिनेट झाले जागेवरती, ए आणि डी. म्हणजे तुमचं जे काही आन्सर असणार आहे ते बी आणि सी मधनंच असणार आहे कोणतं तरी. ओके ओके, 4चं काम झालं. आता 3चं काम, टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी फॉर 3चं काम काय करायचं आहे, सम ऑफ ऑल डिजिट्स. ओके, दिलेल्या नंबरमध्ये सम ऑफ ऑल डिजिट्स. आता आपल्याकडे काय ऑप्शन आला, 2 आणि 4 ऑप्शन आला, बरोबर. आणि आपल्याला हे माहिती आहे की दोन्ही स्टारच्या जागेवरती सेम डिजिट आहे, म्हणजे आपल्याकडे 2 नंबर तयार होतात, 2 3 2 4 जेव्हा मी 2 घेतला, आणि दुसरा 4 3 4 4 जेव्हा मी स्टारची व्हॅल्यू 4 घेतली. आता यांच्यातल्या प्रत्येक डिजिटची व्हॅल्यू तुम्हाला चेक करायची. 2 + 3 + 2 + 4 आणि याच्यामध्ये 4 +, ठीक आहे, हे नाही करायचं आपल्याला. ओके, एक एकच करू आपण. याची ॲडिशन 3 आणि 2 5, 3 आणि 2 5 आणि 2 7 आणि 4 11, 11 आली. 11ला 3ने डिवाईड होतं का, नाही होत सर. म्हणजे ऑप्शन नंबर 2 पण गेला, राहिला एकच ऑप्शन जो आपला आन्सर असणार आहे. ठीक आहे, डायरेक्टली कॅल्क्युलेशन करायची गरज नसते पडली, बरोबर. डायरेक्टली कॅल्क्युलेशन करायची गरज पडली का सगळ्यांची, नाही. इन केस जर तुम्ही 4 3 4ची ॲडिशन आधी केली तर हे किती होणार आहे, 4 आणि 3 7 आणि 4 11 आणि 4 15, 15ने डिवाईड होतं आहे, म्हणजे तुमचं ऑप्शन पण तिथं डायरेक्टली मिळणार आहे. ओके, दोन्ही गोष्टी आहेत. जेव्हा 2 ऑप्शन असतील, 2 ऑप्शन शिल्लक राहिले असतील, तेव्हा हे तुम्ही असं लॉजिक वापरू शकता. ओके, लक्षात आलं सगळ्यांच्या. पुढे बघूया अजून एकदा. 3 स्टार, दुसरा स्टार आणि 6. हा एक स्टार आहे, हा एक स्टार आहे आणि 6 आहे. आता दोन्हीही स्टार हे काय वेगवेगळे आहेत, म्हणजे या ठिकाणी जो काही डिजिट असणार आहेत ते वेगवेगळे असणार आहेत. डिव्हिजिबल बाय काय, हे डिव्हिजिबल बाय 3 आहे. डिव्हिजिबल बाय 3 म्हणजे लक्षात ठेवायचं, 3ची टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी वापरायची. सम ऑफ ऑल डिजिट्स इन द नंबर मस्ट बी डिव्हिजिबल बाय 3. ओके, पुढे कंडिशन दिली आहे तुम्हाला, स्टार इज ग्रेटर दॅन, बघा ही कंडिशन, स्टार इज ग्रेटर दॅन अनदर स्टार बाय 1. ओके, म्हणजे थोडक्यात त्याला जर मी इक्वेशनमध्ये लिहायचं झालं, स्टारची व्हॅल्यू हे काय असणार आहे, हा जो दुसरा स्टार आहे त्याच्यापेक्षा +1 आहे. मग तुम्हाला विचारले फाइंड हा स्टार, पहिला स्टार कोणता हे तुम्हाला विचारलं आहे. ओके, मग आता इथं आपल्याकडे ऑप्शन काय काय, 1 2 3 9. आता नीट बघायला गेलं तर इथं पण आपल्याला 4 ऑप्शन आहेत. ओके, सगळ्यात पहिल्यांदा 3च्या टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटीमध्ये काय सांगितलं होतं, सम ऑफ डिजिट्स पाहिजे, बरोबर. 3 स्टार, दुसरा स्टार 6. आता नीट बघायला गेलं तर 3ने 3ला डिवाईड होतं, 3ने 6ला पण डिवाईड होतं. म्हणजे आपल्याला जो काही आपलं कॅल्क्युलेशन असणार आहे ते या 2 स्टारमध्येच असणार आहे. हे लक्षात आलं, हे लक्षात आलं सगळ्यांच्या. ओके, आता पहिला जो स्टार आहे त्याची व्हॅल्यू काय सांगितली, स्टार +1 आहे. म्हणजे जो दुसरा स्टार आहे, हा जो स्टार आहे या स्टारमध्ये जर मी 1 ॲड केला तर मला दोन्ही स्टारची व्हॅल्यू भेटणार आहे. मग माझ्याकडे ऑप्शन काय काय आहेत, 1 आहेच तेव्हा हा इकडे 2 असेल, इकडे 2 असेल तेव्हा इकडे 3 असेल. ओके, इकडे 3 असेल तेव्हा इकडे 4 असेल, आणि जेव्हा इकडे 9 असेल तेव्हा इकडे तो काय असणार आहे, 10 असणार आहे. आता एका स्टारवरती सिंगल डिजिट असणार आहे एवढं तर लक्षात येणार आहे आपल्या. ओके, कुठलाही सिम्बॉल, कुठलाही स्टार, कुठलाही
जे काही तुम्हाला दिलेलं असणार आहे त्याची व्हॅल्यू ही सिंगल डिजिटमध्ये असणार आहे, डबल डिजिटमध्ये कधीही नसणार आहे. त्यामुळं हा वाला लास्टवाला ऑप्शन तुमचा जागेवर कॅन्सल होतो. लक्षात आलं कसा एलिमिनेट केला? एक ऑप्शन तुम्ही जागेवरती एलिमिनेट केला. आता पुढं आता आपल्याला काय बघायचं आहे, हे जे नंबर आहे ना ते याला पण 3ने डिवाईड झालं पाहिजे किंवा यांच्या ॲडिशनला 3ने डिवाईड झालं पाहिजे. मग मी काय करतो, या सगळ्यांची ॲडिशन करतो. 2 + 1 3, 3 + 2 5, 4 + 3 7. आता याच्यामध्ये फक्त एकच ऑप्शन असा ज्याला 3ने डिवाईड होतो, नंबर 1. ओके, म्हणजे या स्टारची व्हॅल्यू किती आली? 1 आली. ओके, बट आपल्याला काय विचारलं आहे? आपल्याला हा जो दुसरा स्टार आहे त्याची व्हॅल्यू विचारली आहे. मग जेव्हा स्टारची व्हॅल्यू 1 असेल त्या केसमध्ये हा जो दुसरा स्टार आहे त्याची व्हॅल्यू काय असणार आहे? 2 असणार आहे. मग या केसमध्ये तुम्हाला तुमचा आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर बी 2. ओके, हे लक्षात आलं सगळ्यांच्या? त्यामुळे इथं थोडंसं लक्ष द्यायचं आहे की आपण नेमकं काय पाहिजे हे आपल्याला शॉर्टकटमध्ये इथं लक्षात घ्यायचं आहे. ओके, हे लक्षात आलं. पुढे जाऊया. 5 6 अगेन स्टार 8 9 1 डिवायडेड बाय 11. 5 6 स्टार 8 9 1 ह्याला काय करायचं आहे? 11ने डिव्हिजन पाहिजे. आणि आपल्याला विचारलं व्हॉट विल बी द डिजिट ॲट द स्टार फॉर अ कम्प्लीट डिव्हिजन. कम्प्लीट डिव्हिजन होण्यासाठी स्टारची व्हॅल्यू काय असेल हे तुम्हाला विचारले. नाव वी हॅव टू यूज द प्रॉपर्टी ऑफ 11, टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी फॉर 11. 11ला काय सांगितलं होतं? अल्टरनेट नंबरची बेरीज करायची आहे आणि मग त्यांची सबट्रॅक्शन करायची. ओके, अल्टरनेट नंबर. मग याच्यामध्ये आपल्याला अल्टरनेट नंबर बघायचे आहेत. सगळ्यात पहिल्यांदा येणार 5 स्टार आणि 9. ओके, 5 स्टार 9 आणि उरले कुठले? 6 8 आणि 1. 6 8 आणि 1. ओके, आता यांची जर ॲडिशन केली तर 8 आणि 6 14 आणि 15. इकडे 14 प्लस स्टार अशी आपली इथे ॲडिशन आलेली आहे. ओके, लक्षात आले. आता याच्यानंतर तुम्हाला काय करायची? याची सबट्रॅक्शन तुम्हाला करायची आहे. ओके, आता याची जर सबट्रॅक्शन केली तर एक तर तुमचं आन्सर 0 यायला पाहिजे किंवा 11च्या मल्टिपलमध्ये. ओके, 11च्या मल्टिपलमध्ये. थोडंसं लक्ष दिलं तर 14 आणि 15 हे जवळजवळचे नंबर आहेत. बरोबर, हे जवळजवळचे नंबर आहेत. आता मला सांगा 14मध्ये जर मी किती ॲड केले तर माझा आन्सर 15 येईल. बरं सर 15च का? कारण माझा जो 14च्या पुढे जो मायनस करायचा आहे तो माझा 15 आहे. म्हणजे 15 - 15 झालं तर आन्सर माझं 0 होतं आहे. आणि जर आन्सर 0 आलं तर ते 11नं डिव्हिजिबल आहे. हे लक्षात आलं? छोटा विचार केला. प्रत्येक वेळेला 11चा नाही 0चा पण विचार करायचा. ठीक आहे, मग आता 14मध्ये मी जर 1 ॲड केला तर माझं ॲडिशन 15 येते. मग हे 15 - 15 0 येतं. ओके, बट तुम्ही जर नीट बघितलं ऑप्शनमध्ये तुमचा 1 कुठेच नाही आहे. याचा अर्थ हा जो क्वेश्चन आहे हा रॉंग आहे. ओके, ज्या पेपरमध्ये हा क्वेश्चन आला आहे तिथं तो काय असणार आहे? तो रॉंग क्वेश्चन होणार आहे. आणि जेव्हा याची आन्सर की येते तेव्हा त्या आन्सर कीमध्ये हा क्वेश्चन हॅशटॅग म्हणून दाखवला जातो आणि त्या कॅल्क्युलेशनमध्ये तो काउंट केला जात नाही. हे लक्षात ठेवायचं. तुम्ही जे सोडत आहे त्याच्यावर तुमचा भरोसा असला पाहिजे, विश्वास असला पाहिजे. ऑप्शनमध्ये दिलं आहे म्हणजे आन्सर असलंच पाहिजे किंवा ऑप्शनमधलंच आन्सर असलं पाहिजे असं काही नाही. इथं आन्सर तुमचं स्टारची व्हॅल्यू येते 1 जी ऑप्शनमध्ये नाही आहे. सो हा क्वेश्चन काय असणार आहे? त्या परीक्षेमध्ये हॅशटॅग असणार आहे. हे लक्षात आलं आहे. मुद्दाम हा एक क्वेश्चन घ्यायचा. मुद्दा असा की की तुम्ही जेव्हा सॉल्व करताय तेव्हा हे घाबरायचं नाही की अरे माझं चुकलं आहे का माझं बरोबर आहे. तुम्ही जो अभ्यास केला त्याच्यावरती विश्वास ठेवायचा. ओके, आणि याचं जर आन्सर तुमच्या ऑप्शनमध्ये नसेल तर चुकलेला आहे त्याला हॅशटॅग करायचं आणि त्याला सगळ्यात शेवटी म्हणजे पेपर झाल्यानंतर पुन्हा एकदा क्रॉस चेक करायचं. तिथं वेळ घालवत बसायचा नाही किंवा तुमचा कॉन्फिडन्स डाऊन करून घ्यायचा नाही. हे सांगायचं इथं मला महत्त्वाचं होतं. ठीक आहे, इथं स्टारची व्हॅल्यू किती आली? 1 आली. पुढे जाऊया. पुढे काय? एक्स इज अन ऑड नंबर विच इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 9. ठीक आहे, एक्स काय माझा एक ऑड नंबर आहे. x is an odd number completely divisible by 9. Find next odd number which will be completely divisible by 9. ठीक आहे, x odd आहे. ओके, x is a odd number, ऑड आहे आणि हा कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 9 आहे. ओके, आता मला याच्या पुढचा ऑड नंबर विचारला आहे. बरोबर,
जो परत 9नच डिव्हिजिबल पाहिजे. आता 9नच डिव्हिजिबल पाहिजे याचा अर्थ आपण बघितला का 9चा टेबल 9 1 जा 9, 9 2 जा 18, 9 3 जा 27, 9 4 जा 36, 9 5 जा 45. ओके, बघायला गेलं की प्रत्येक टेबलमध्ये आपण +9 करत गेलो आहे, बरोबर, +9 करत गेलो आहे, हो की नाही. मग आता जर माझा व्हॅल्यू एखादी एक्स असेल ऑड, तर त्याच्यामध्ये जर मी +9 केला तर तो पण माझा 9 डिव्हिजिबल असेल, बरोबर की नाही. एक्समध्ये जर मी 9 ॲड केला तर जो पुढची व्हॅल्यू असेल त्याचा तो पण काय असणार आहे 9च डिव्हिजिबल आहे, ओके नाही. म्हणजे तुमचा पुढचा नंबर किती आला x+9. बट x+9 इज रॉंग आन्सर. हे करेक्ट आन्सर नाही आहे. का बरं नाही आहे? आपला काय विचारलं आहे? ऑड नंबर विचारला आहे, ओके. मग सर इथं 9 आहे सर, ऑड दिसतोय ना. नाही रे राजांनो, तुम्ही विसरताय. एक्स काय माझा ऑड आहे, 9 पण काय तुमचा ऑड आहे, आणि दोन ऑड नंबरची ॲडिशन केली तर तुम्हाला भेटते इव्हन नंबर, हे नाही. समजा एक्सची व्हॅल्यू 9 आहे, ओके, एक्सची व्हॅल्यू 9 आहे बघा, त्याच्यामध्ये परत 9 केले ॲड तर आन्सर किती भेटतं 18, जे इव्हन भेटतं. मग काय करायचं? काही नाही करायचं, अजून एकदा 9 ॲड करा, मग इव्हनमध्ये परत ऑड ॲड करा तर आन्सर तुमचं येतं ऑड, ठीक आहे. 18मध्ये +9 केलं तर 27 ऑड येतं. मराठीमध्ये जर सांगायचं झालं, जर दोन विषम संख्यांची बेरीज केली तर उत्तर तुमचं येतं सम, आणि एक सम आणि एक विषम यांची ॲडिशन केली तर उत्तर तुमचं काय येणार आहे? विषम येणार आहे, ओके. आता इथं एक्स जो आहे आपला, एक्स काय आहे? विषम होता. 9 काय आहे? ऑड आहे. म्हणजे तुमचं जे आन्सर येणार आहे तुमचं x+9 ही समसंख्या येणार आहे, ठीक आहे. ही इव्हन नंबर येणार समज. मग याच्यामध्ये अजून एकदा ॲड करायचं 9, मग x+9 हे होतं x+18, जो की 9नं पुन्हा एकदा डिव्हिजिबल असणार आहे. म्हणजे एक्स नंतर पुढचा ऑड नंबर कोणता असणार आहे जो 9नं डिव्हिजिबल आहे? x+18 हे त्याचं आन्सर आहे, ठीक आहे. तुम्ही 9च्या टेबलमध्ये पण बघा, एक सम आहे, एक विषम आहे, सॉरी, एक विषम आहे, एक सम आहे, एक विषम आहे, एक सम आहे, एक विषम आहे, पुढं तसंच सम आहे, ओके. 9च्या टेबलमध्ये एक ऑड एक इव्हन, एक ऑड एक इव्हन अल्टरनेट आहे, ओके. त्यामुळे तुम्हाला नेमका क्वेश्चन काय विचारला आहे याच्यावरती तुम्हाला फोकस पाहिजे. नेक्स्ट ऑड नंबर विचारला आहे, ओके, ठीक आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या? पुढं 5वा क्वेश्चन बघूया काय. हाऊ मेनी फॅक्टर्स आर कॉमन इन द फॅक्टर्स ऑफ 36 अँड 48. 36 आणि 48च्या विभाजकांमध्ये असे एकूण किती विभाजक हे कॉमन आहेत, ओके. मग इथं सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला 36चे फॅक्टर माहिती पाहिजेत आणि 48चे पण फॅक्टर माहिती पाहिजेत, ओके. मी तुम्हाला सांगितलं 50पर्यंतचे फॅक्टर हे तुम्हाला तोंडपाठ पाहिजेत, तिथे काढत बसायला वेळ घालवायचा नाही, ओके. 36चे काय आहेत बघा बरं. 1 2 3 4 6 9 12 18 आणि 36. 48चे आहेत 1 2 3 4 5 9 are 6 8 12 16 आणि 24 48, ठीक आहे. आता तुम्हाला याच्यामध्ये कॉमन शोधायचे. काय काय कॉमन आहेत? 1 कॉमन आहे सर, 2 पण कॉमन आहे, 3 कॉमन आहे, 4 कॉमन आहे, 6 कॉमन आहे, 9 8 नाही आहे, 12 कॉमन आहे, 16 नाही, 18 नाही, 36 48 नाही, बस एवढेच कॉमन आहे. किती कॉमन झाले? 1 2 3 4 5 6. ऑप्शन नंबर सी हा तुमचा इथं करेक्ट आन्सर असणार आहे, ओके. अशाच टाईपचे क्वेश्चन येणार आहेत बरेचसे. पुढं 571 स्टार 435 इज डिव्हिजिबल बाय 9. 571 स्टार 435 हा काय 9नं डिव्हिजिबल आहे. आता आपला टेस्ट ऑफ डिजिटली विभाज्यतेची कसोटी काय 9साठी? द सम ऑफ डिजिट्स इन द नंबर इज मस्ट बी डिव्हिजिबल बाय 9. दिलेल्या नंबरमध्ये जे काही सारे अंक असतील त्या सगळ्यांच्या ॲडिशन करायची, ती ॲडिशन तुमच्या 9च्या डिव्हिजिबलमध्ये आली पाहिजे, ओके. आता इथं सगळ्यांची ॲडिशन करत बसायची का? नाही. सगळ्यात पहिल्यांदा ज्यांची ॲडिशन 9 येते अशांना बाजूला काढायचं, ओके. अशांना बाजूला काढायचं. सगळ्यात पहिल्यांदा 5 आणि 4 या दोघांची ॲडिशन 9 येते म्हणून हे दोघं कट केले, ओके. पुन्हा नीट बघा, 5 1 आणि 3, 5 आणि 3 8 आणि 1 9 या तिघांची ॲडिशन 9 होते म्हणून या दोघांना कट केलं,
ओके, आता माझ्याकडे काय उरलं आहे, फक्त 7 उरलं आहे आणि स्टार उरला आहे. ओके, आता स्टारची व्हॅल्यू तुम्हाला अशी शोधायची आहे जेणेकरून 7 प्लस स्टार यांची ॲडिशन 9 और 9 मल्टिपल आली पाहिजे. ओके, 9 किंवा 9च्या मल्टिपलमध्ये आली पाहिजे. मग स्टारमध्ये किती मिसळलं आहे तर तुम्हाला 9 किंवा 9चा मल्टिपल भेटेल. हां, आता इथं लक्षात ठेवायचं, स्टार म्हणजे हा सिंगल डिजिट आहे बरं का, डबल डिजिट नाही. म्हणजे काय, 7मध्ये तुम्ही सिंगल डिजिटच ॲड करू शकता, डबल डिजिट ॲड करू शकत नाही. मग 1 to 0मध्ये 0 to 9मध्ये असा कोणता सिंगल डिजिट नंबर आहे जो 7मध्ये मी ॲड केला तर माझा आन्सर 9च्या मल्टिपलमध्ये येईल. ओके, तर इथं तुमच्या लगेच लक्षात यायला पाहिजे, 7+2 केलं तर आन्सर 9 येतं, जे 9चं मल्टिपल आहे. म्हणजे इथं स्टारची व्हॅल्यू तुम्हाला काय घेतली पाहिजे, 2 असायला पाहिजे. हे तुम्हाला तिथं समजलं पाहिजे. मग 2च्या ऑप्शनमध्ये असेल ते तुमचं आन्सर तुम्ही आन्सर शीटमध्ये मार्क करायचं आहे. ओके, लक्षात आले. अजून पुढे जाऊया. 8, 3, 6, 5, 1 इज डिव्हिजिबल बाय 11. फाइंड द मिनिमम व्हॅल्यू ऑफ स्टार. ओके, मिनिमम व्हॅल्यू विचारलेली आहे. चला बघूया अल्टरनेट नंबर्स. 8 + 6 + 5 यांची ॲडिशन झाली 8 आणि 6 14 आणि 5 19. आणि दुसरी आहे 3 + स्टार + 1 इज इक्वल टू 4. ओके, ठीक आहे. हां, आली. एकच मिनटं. बरं, हां बघा इकडं ॲडिशन केली. आता हे 4 + स्टार येणार आहे. आता करायचं तुम्हाला यांची सबट्रॅक्शन. 19, एकच मिनटं, 19 - 4 + स्टार. ओके, पहिल्या ॲडिशनमधनं दुसरी ॲडिशन तुम्हाला मायनस करायची आहे. आणि ह्याचं जे काही आन्सर असणार आहे हे तुम्हाला एकतर 0 पाहिजे और 11चं मल्टिपल पाहिजे. ठीक आहे, 11चं मल्टिपल तुम्हाला पाहिजे. आता तुम्हाला काय विचारले, स्टारची मिनिमम व्हॅल्यू विचारली आहे. काय विचारले, स्टारची मिनिमम व्हॅल्यू विचारली आहे. स्टारचा सिम्बॉल चुकला, सिम्बॉल चुकू द्यायचा नाही बरं का. स्टारची मिनिमम व्हॅल्यू काय, 0 असू शकते. मग जर मी स्टारची 0 व्हॅल्यू घेतली तर 19 - 4 आन्सर 15 येतं. आणि 15 इज नॉट डिव्हिजिबल बाय 11, म्हणजे स्टारची व्हॅल्यू 0 आन्सर असणार नाही. ठीक आहे, काट मारली. स्टारची व्हॅल्यू 1 घेतली तर हे होणार आहे 19 - 4 + 1 म्हणजे हे झालं तुमचं 5. 19 - 5 हे झालं 14. 14 इज ऑल्सो नॉट डिव्हिजिबल बाय 11, सो स्टारची व्हॅल्यू 1 नाही. हे असं तुम्हाला जेव्हा प्रॅक्टिस करताल तेव्हा तुम्हाला डायरेक्ट आन्सर किंवा लक्षात येतं की या केसमध्ये स्टारची व्हॅल्यू दुसरी तिसरी कुठलीही नसून किती झालं, 5 आणि 4 9, 5 नाही येणार, 4 येईल. स्टारची व्हॅल्यू काय पाहिजे, 4 पाहिजे. ओके, जर स्टारची व्हॅल्यू 4 घेतली तर इक्वेशन कसं बनतं बघा, 19 - 4 + 4. 4 + 4 किती झाले, 8. मग 19 - 8 घेतलं तर आन्सर माझं 11 येतं. मग त्या केसमध्ये हा नंबर डिव्हिजिबल होतो. म्हणजे इथं स्टारची मिनिमम व्हॅल्यू किती पाहिजे तुम्हाला, 4 पाहिजे. स्टारची मिनिमम व्हॅल्यू किती पाहिजे, 4 पाहिजे. ओके, हे लक्षात आलं. ओके, या टाईपमध्ये. आता इथे तुम्हाला मी एक सांगितले, 0 घ्या, 1 घ्या, 2 घ्या, 3 घ्या, 4 घ्या. 4ला तुमचा आन्सर येणार आहे. पण जेव्हा तुम्ही अशा क्वेश्चनची प्रॅक्टिस करताल तेव्हा डायरेक्टली तुम्ही आन्सरवर पोहोचू शकता की मला स्टारची व्हॅल्यू ही 4 असणार आहे. ओके, लक्षात आलं सगळ्यांच्या. चला पुढचा क्वेश्चन बघा. 60 and 80, 60 आणि 80 या संख्या कोणकोणत्या संख्यांच्या विभाज्य आहेत. ओके, आता इथे तुम्हाला प्रश्न काय विचारला आहे, कोणकोणत्या संख्यांच्या विभाज्य म्हणजे मल्टिपल. इंग्लिशमध्ये 60 and 80 आर द मल्टिपल्स ऑफ विच नंबर्स. 60 and 80 आर मल्टिपल्स ऑफ विच नंबर्स. इथं तुम्हाला आता डायरेक्टली बघा इनडायरेक्टली विचारलं आहे की 60 आणि 80चे फॅक्टर्स किती आहेत. ओके, म्हणजे बघा बरं का, एक एक्झाम्पल घेऊन सांगतो तुम्हाला. इथं 60 आहे
ओके. 60चे फॅक्टर्स म्हणजे काय लक्षात घेतलं आपण की 60ला कशातनं कोणत्या कोणत्या नंबरने डिवाईड होतं आहे, बरोबर. 1 2 3 वगैरे वगैरे जे काय असतील ते त्यांनी कोणत्या कोणत्या नंबरने डिवाईड होते. म्हणजे 60ला 2ने डिवाईड होतं आहे, बरोबर. 60ला 2ने डिवाईड होते. प्रश्न काय विचारला आहे, 60 अँड 80 आर द मल्टिपल्स ऑफ विच नंबर, कोणकोणत्या संख्यांच्या विभाज्य आहे. म्हणजे तुम्हाला असे नंबर शोधायचे आहेत, ठीक आहे. असे नंबर शोधायचे आहेत ज्यांच्या टेबलमध्ये 60 येणार आहे किंवा ज्यांना कुठल्या तरी एखाद्या नंबरने मल्टिप्लाय केलं तर तुमचा आन्सर 60 येणार आहे. म्हणजे जर इथं मी 3 घेतलं, 3ला मी 20ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर माझं 60 येणार आहे. येस, म्हणजे 60 हा 3चा मल्टिपल आहे, 3चा विभाज्य आहे या टाईपमध्ये. म्हणजे तुम्हाला फॅक्टरच काढायचे शेवटी इथं, फक्त तुम्हाला प्रश्न उलट्या पद्धतीनं विचारलेला आहे. क्वेश्चनवरती लक्ष घ्यायचं, ठीक आहे. क्वेश्चनवरती लक्ष घ्यायचं म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजेत, ओके. किंवा जरी माहिती नसेल तरी तुम्हाला टेबल्सवरनं तुम्हाला फाइंड आउट करता आला पाहिजे की कोणते कोणते नंबर येऊ शकतात. 60मध्ये बघा कोणते कोणते येतात. एक आहे 61 जा 60, 60 एके 60. पुन्हा 2 30 दुने 60 टेबल्स. 230 जा, पुन्हा 3 घेतलं 20 3 60, 23 जा 60. पुन्हा 15 4 जा 60, 15 चौक 60. 5 12 25 60, 12 5 जा 60. पुन्हा 6 10 जा 60. ओके. 7ने डिवाईड होत नाही, 8ने डिवाईड होत नाही, 9नं पण डिवाईड होत नाही, म्हणून ते मधले नंबर नाही आहेत. पुढचा डायरेक्ट 10 घेतला. 10 नंतर परत 12 15 20 30 आणि 60. हे इतके नंबर्स आहेत ज्यांच्या मल्टिपलमध्ये 60 येतो, ओके. ज्यांच्या मल्टिपलमध्ये 60 येतो किंवा ज्यांच्या टेबलमध्ये 60 येतो, ओके. आता हे कसं फाइंड आउट केलं, काही नाही, डोक्यामध्ये फक्त टेबल लक्षात ठेवलेत. डोक्यामध्ये काय लक्षात ठेवले, टेबल लक्षात ठेवले. टेबलवरनं सगळं होतं, क्लिअर आहे. बघा आता 80चं कसं करतो बघा बरं का. इथं बघा 80, इथं साईडला थोडंसं मी वेगळ्या कलरने घेतो. हे 80 साईडला बघा. 80 1 इंटू 80, 81 जा 80, बरोबर आहे. पुन्हा 1 नंतर 2, 2ची टेस्ट ऑफ डिजिटी वापरली. येस सर, लास्ट डिजिटला डिवाईड होते म्हणून 2 येणार. 2ला कितीनं मल्टिप्लाय केल्यानंतर 80 येणार आहे, 40नं मल्टिप्लाय केल्यावर. 3नं, 3ची टेस्ट ऑफ डिजिटी काय आहे, द सम ऑफ डिजिट्स मस्ट बी डिव्हिजिबल बाय 3. 80मध्ये 8 + 0 8, म्हणून 3नं डिवाईड होते म्हणून इथं मी 3 घेणार नाही. 4 लास्ट 2 डिजिट होणार आहे सर. 4 20 जा 20 चौक 80. पुढं 5 लास्ट डिजिट मस्ट बी 0 और 5, त्यामुळे याला 5नं पण डिवाईड होणार. 5नं डिवाईड केलं तर हा येणार आहे 16 5 जा 80, म्हणजे 5 16 जा 80 किंवा 16 5 जा 80 असं. पुढं 6, 6ची टेस्ट ऑफ डिजिटी काय 6ची, ज्या नंबरला 2ने आणि 3ने डिवाईड होतो. आता लिस्टमध्ये बघा फक्त 2ने डिवाईड होते, 3 आहे का नाही, म्हणजे इथं 6ने डिवाईड होणार नाही. 7, 7ची टेस्ट ऑफ डिव्हिजिलिटी. आता इथं टेस्ट ऑफ डिव्हिजिलिटी करण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट 7चा जरी टेबल म्हटला, 7 10 जा 70, 7 11 जा 77, 7 12 जा 84, डायरेक्टली कळतं इथं 7ने डिवाईड होत नाही. मग राहिला कुठं 8, 8 10 जा 80, ओके. 8 10 जा 80. पुढं 9 घेतला, 9 9 जा 81 होतो. 9च्या टेबलमध्ये पण 80 येत नाही. 9 नंतर 10 आहे, 10 8 जा 80, ठीक आहे. आता बघा या मोमेंटला तुमचे नंबर्स जे आहेत ते एक्सचेंज होतात, फक्त त्यांची पोझिशन चेंज होती आहे. मल्टिप्लिकेशन चेंज होत आहे का नाही, त्यांची फक्त पोझिशन एक्सचेंज होती आहे. 8 10 जा 80च होतं आणि 10 8 जा 80च होतं. मग तुम्ही 8 10 जा घ्या किंवा 10 8 जा घ्या, नंबर बदलत आहेत का इथं, जे डिजिट्स आहेत ते बदलत आहेत का नाही. मग हे इथून पुढची करायची गरज नाही. मग तुमचा आन्सर फक्त इथं थांबायचं तुम्ही. मग कुठले कुठले राहिले माझ्याकडं कुठले कुठले फॅक्टर्स आले माझ्याकडं. मग बघा 80चे फॅक्टर्स कोणते कोणते आले, पहिल्यापासून सुरुवात करायची. 1 आहे, त्याच्यानंतर 2 आहे, 4 आहे, 5 आहे, 8 आहे, ओके. आता 8 नंतर परत पुढं जायचं, 10 येणार आहे, 16 येणार, 20 येस सर, 40 येस सर, 80 येस सर. झालं, सिम्पल, आन्सर तुमचं तयार, ठीक आहे. पण हे मल्टिप्लिकेशन फक्त तुम्हाला वेळेवर जमलं पाहिजे. वेळेवर म्हणण्यापेक्षा तुम्ही टेबल पाठ करा 30पर्यंतचे, तुम्हाला सगळं सोपं आहे.
ठीक आहे, काही अवघड नाही आहे, ह्याची प्रॅक्टिस करायची. मॅथेमॅटिक्समध्ये प्रॅक्टिसशिवाय काहीही नाही. ओके, मॅथेमॅटिक्समध्ये प्रॅक्टिसशिवाय काहीही भेटणार नाही. ओके, आता पुढं तुम्हाला हे जे पुढं क्वेश्चन्स आहेत हे तुम्हाला होमवर्क म्हणून आहे. याचे आन्सर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. हे तुम्हाला क्वेश्चन म्हणून तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुम्ही सॉल्व करायचे. हां, इंग्लिशमध्ये जर मी सांगायचं झालं 72 ही संख्या कोणत्या संख्येचा विभाज्य नाही, याला इंग्लिशमध्ये म्हणतात 72 इज विच ऑफ द फॉलोइंग इज 72 इज नॉट द मल्टिपल ऑफ विच ऑफ द फॉलोइंग. ऑप्शनमध्ये दिलेले जे हे आहेत नंबर्स आहेत, या नंबर्सपैकी 72ला कशाने डिव्हिजिबल होत नाही हे विचारलं आहे. ओके, 72ला कशाने डिव्हिजिबल होत नाही हे विचारले. 72 इज नॉट द मल्टिपल ऑफ विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स. ऑप्शनमध्ये जे नंबर्स दिले त्यांच्यापैकी कोणाचा मल्टिपल नाही आहे, म्हणजे कोणाच्या टेबलमध्ये 72 येत नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे. ओके, ह्या P9चा इंग्लिशमधलं कन्व्हर्जन. आता P10चं इंग्लिशमध्ये कन्व्हर्जन 12 and 8 यांचे सामायिक विभाजक किती? हाऊ मेनी कॉमन फॅक्टर्स आर देअर इन द लिस्ट ऑफ 12 and 18. म्हणजे मगाशी तुम्ही P5 प्रॉब्लेम नंबर 5 तुम्ही जेव्हा चेक केला होता, हाऊ मेनी फॅक्टर्स आर कॉमन इन द फॅक्टर्स ऑफ 36 and 48, तसं तुम्हाला इथं 12 आणि 18चे कॉमन फॅक्टर्स तुम्हाला इथं फाइंड आउट करायचे. ठीक आहे, P11मध्ये काय करायचं आहे, 28चे क्रमाने येणारे सर्व विभाजक तुम्हाला करायचे. यू हॅव टू फाइंड द ऑल फॅक्टर्स इन अ सिक्वेन्शियल मॅनर. ओके, 28चे ऑल फॅक्टर्स इन अ सिक्वेन्शियल मॅनर, क्रमाने येणारे तुम्हाला इथं शोधायचे आणि सगळे शोधायचे बरं का, सर्वच्या सर्व, ठराविक नाही, सर्वच्या सर्व शोधायचे. मग यातला कुठला ऑप्शन आहे हे तुम्ही शोधून काढायचं आहे आणि त्याचा आन्सर तुम्ही मार्क करून द्यायचं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये याचा आन्सर मी तुम्हाला सांगेल. ओके, पुढे हे घ्या अजून एक क्वेश्चन्स. मराठीमध्ये सांगायचं झालं P12, व्हॉट इज द सम ऑफ ऑल डिव्हिजर्स ऑफ 24. हां, आता काय सांगितलं आहे, सम ऑफ 24चे जे काही सगळे डिव्हिजर्स म्हणजे फॅक्टर्स आहेत. ओके, थोडक्यात तुम्हाला सगळे फॅक्टर्स इथं शोधायचे आहेत आणि त्या फॅक्टर्सची तुम्हाला करायची आहे ॲडिशन. त्या फॅक्टर्सची तुम्हाला काय करायची आहे, ॲडिशन करायची आहे. ओके, आणि ती ॲडिशन किती येते त्याचा ऑप्शन नंबर तुम्हाला याच्यामधनं टिक करायचा आहे. ओके, पुढं विच ऑफ द 13चा काय, विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज नॉट अ फॅक्टर ऑफ 32. 32चा कोणता नंबर फॅक्टर नाही आहे? एक मिनटं. हां, बरोबर, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फॅक्टर ऑफ 32. 32ची तुम्ही जर फॅक्टरची लिस्ट काढली तर त्या लिस्टमध्ये जो ऑप्शन्स आहेत त्या ऑप्शनमधला कोणता नंबर येणार नाही हे तुम्हाला तिथं टिक मार्क करायचं आहे. पुढे एक क्वेश्चन आहे, 36 इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 2, 3 and 6. ओके, मग त्याच्यावरनं तुम्हाला विचारलं आहे ओनली 1 प्रॉपर, ओनली 1, 2 प्रॉपर, 1, 2, 3 प्रॉपर, ऑल इम्प्रॉपर. ओके, मराठीत सांगायचं झालं 336 या नंबरला 2ने डिवाइड होतो, 3ने डिवाइड होतो की 6ने डिवाइड होतो, ज्याच्यावरती तुम्हाला काही कंडिशन्स दिल्या आहेत, त्यातली कुठली कंडिशन करेक्ट आहे हे तुम्हाला विचारलं आहे. ओनली 1 प्रॉपर म्हणजे फक्त 2ने डिवाइड होतं का हे विचारलं आहे. ओके, किंवा ओनली 1, 2 प्रॉपर, मला 1 आणि 2 दोघांनी डिवाइड होत आहे का? जर दोघांनीच होत असेल तर बी ऑप्शन येणार. पुढं काय, 1, 2, 3 प्रॉपर, 1ने पण होते, 2ने पण होते आणि 3ने पण होते, हे तुम्हाला चेक करायचं आहे. जर कशानेच होत नसेल तर ऑल इम्प्रॉपर हा तुमचा ऑप्शन असणार आहे. ओके, भागाकार देऊन बघायचा आहे, कसोट्या वापरायच्या आहेत, टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी वापरायचे आहेत, त्याच्यानंतर तुम्ही आन्सर शोधायचं आहे. प्रत्येक वेळेला डिव्हिजन करत बसायचं नसतं आहे. ठीक आहे, पुढे हा एक क्वेश्चन घ्या, बाय विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स इज द नंबर 3, 2, 2, 5 एक्झॅक्टली डिव्हिजिबल. ओके, आता 11 आहे, 7 आहे, 5 आणि 3, ह्या चारपैकी 4 नाही, किती विचारले, चूज 2 करेक्ट अल्टरनेटिव्स. नीट बघा इथं, चूज 2 करेक्ट अल्टरनेटिव्स. म्हणजे हे जे 4 ऑप्शन्स आहेत यातले 2 ऑप्शन्स असे आहेत ज्यांनी ह्या 3, 2, 2, 5ला डिवाइड होणार आहे. ठीक आहे, कम्प्लिटली डिवाइड होणार आहे, ज्याच्यामध्ये रिमाइंडर 0 येणार. मग हे तुम्हाला शोधायचे आहेत. डिव्हिजन करत बसायची नाही, काय करायचं, डायरेक्ट TOD वापरायची आपली. ओके, TOD वापरून तुम्हाला हे शोधायचं आहे. विभाज्यतेची कसोटी वापरून 3225ला ऑप्शनपैकी किती नंबरनी डिवाइड होते हे तुम्हाला चेक करायचं आहे. 2 करेक्ट ऑप्शन पाहिजेत. हा एक क्वेश्चन आहे पुढे अजून, P16. व्हिडिओ पॉज करा, नोटबुकमध्ये लिहा, सॉल्व करा. पुढच्या व्हिडिओमध्ये याचा आन्सर मी सांगणार आहे. बाय विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज द नंबर. सेम क्वेश्चन आहे मागासारखाच. ठीक आहे, फक्त नंबर चेंज केला. मगाशी 3, 2, 2, 5 होता,
आता 51359 आहे. ओके, पुढं हा एक क्वेश्चन आहे. याच्या पुढं काय आहे? आहे अजून आहे. रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स. परत एकदा स्टेटमेंट रीड करायचं आहे आणि चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह. स्टेटमेंट नीट रीड करायचं आहे, त्याचं मिनिंग समजून घ्यायचं आहे आणि मिनिंगनुसार जो स्टेटमेंट बरोबर आहे ते तुम्हाला ह्या खाली 1 2 3 4 या ऑप्शनमधनं चेक करायचं आहे. म्हणजे काय, समजा ए, अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 2 आर ऑल्सो डिव्हिजिबल बाय 4. जो नंबर 2ने डिवाइड होतो तोच नंबर 4ने पण डिवाइड होतो, असं ए स्टेटमेंट म्हणते. आता हे बरोबर आहे का, तर ऑब्वियसली नाही. का, तर स्टेट 2चं काय सांगितलं होतं आपण, फक्त लास्ट डिजिट सांगितलं होतं आणि 4साठी काय सांगितलं होतं, लास्ट 2 डिजिट सांगितलं होतं. दोन्हींच्या कसोट्या वेगवेगळ्या आहेत, त्यामुळं सांगता येत नाही की ज्याला 2ने डिवाइड होतं त्यांनी 4लाच डिवाइड होतं की नाही, कारण 4मध्ये एक एक्स्ट्रा डिजिट घेतलेलं आहे. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. मग हे कुठे आहे, ए आर बी आर प्रॉपर, चुकीचं आहे. ओके, मग या टाईपमध्ये तुम्हाला कोणतं इम्प्रॉपर आहे, कोणतं प्रॉपर आहे, कोणतं नाही, हे तुम्हाला इथं चेक करायचं आहे. ओके, आणि त्यानुसार तुमचा ऑप्शन 1 2 3 4 पैकी जो काय असेल तो मार्क करायचा आहे. हा एक अजून सेम, रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ठीक आहे. तर हे काही क्वेश्चन्स आहेत. हा एक पेज आहे क्वेश्चनचा, यालाही सॉल्व करायचा प्रयत्न करा. व्हिडिओ पॉज करून हे क्वेश्चन तुम्ही लिहून घ्या, सॉल्व करा, प्रॅक्टिस करा. रफ बुक बनली पाहिजे, ढीग बनला पाहिजे रफ बुकचं, रफ पेजेसचं पण, रफ बुकचं पण, असा ढीग बनला पाहिजे. जेव्हा हे होईल ना तेव्हा तुमचा अभ्यास खरा चालू झाला असं समजायचं, नंतर बाकीचं काय फक्त टाईमपास आहे. ठीक आहे, लक्षात आलं सगळ्यांच्या. तर आज आपण इथे थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि जे नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा अशाच अजून नवीन अभ्यासासाठी. ठीक आहे, तर थांबूया इथे आपण. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.